येथील पहिल्या कोष्टी समाजाचा स्नेह मेळावा उत्स्फूर्तपणे पार पडला। यावेळी नाशिक अमरावती कमिटीसह अकोला वासियांची 100% उपस्थिती लाभली। अकोला येथे दिनांक 3 मार्च रोजी देवांग कोष्टी समाजाचा प्रथम स्नेह मेळावा संपन्न झालाय। तर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून श्री हनुमानाची पूजा करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीपराव घोडकर यांनी केलं। जे आदरणीय मंच यांचे सुद्धा मी किशोर भाऊचं नाव राहिलं, त्याच्यानंतर पण साहेब, त्याच्यानंतर मनोहर भाऊ, आणखी ज्येष्ठ मंडळी यांचं सुद्धा मी अकोल्याचे देवांग कोष्टी समाजच्या वतीने स्वागत करतो। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट एक सांगायचं म्हणजे की याच्यापूर्वी इथे कोष्टी विकास मंडळ स्थापन झालेलं आहे, त्यामध्ये सुद्धा आम्ही जुळलेलो आहोत आणि याच्या मागचं श्रेय जो समाज आपला एकत्रित आला पाहिजे याच्यासाठी जर इथे अकोल्यामध्ये सर्वात अगोदर जर कोणी प्रयत्न केले असतील ते आज आपल्यामध्ये नाहीत, ते जर असते तर खरोखर त्यांना सर्वात जास्त आनंद झाला असता। असे आमचे स्वर्गीय मधुकररावजी नागपुरे यांनी सुरुवातपासून प्रयत्न केले की माझा समाज हा एकत्र आला पाहिजे, त्याच्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले। त्याच्यासाठी ही आजची फक्त एक छोटेखानी, अगदी छोटेखानी, बिलकुल छोटी आहे, त्या एका सभेचं आयोजन केलं, गेट टुगेदरचं, आणि एक विचार मंथन आणि आम्ही एक मधातला दुवा असं ठरवलं की अमरावतीची टीम आणि दुसरी नाशिककरांची टीम यांना दोन्ही विचार मंथनना एका ठिकाणी बोलवायचं आणि याच्यातून समाजाचा काय विकास साधता येईल याच्याकरता प्रयत्न करावे। आमचं सुद्धा किशोर भाऊ किंवा मनोहर भाऊ यांच्यासोबत माझं फोनवर नेहमी बोलणं चालू होतं, त्याच्यानंतर सुधीर भाऊ सोबत, तर यांनी खरोखर आमच्या विनंतीला मान दिला आणि ते सुद्धा हजर झाले। सुधीर भाऊचंही मी अभिनंदन करतो, कारण की ते कालपासूनच मी त्यांना फोनवर सांगितलं की काल तुम्ही या सर हा आमचाच पहिला कार्यक्रम आहे, हा पहिला कार्यक्रम असून माझं सुद्धा मी पहिल्यांदाच हे करून राहिलो प्रेझेंटेशन, काही चूक झाली माफ करा, कारण की हा कार्यक्रम जो आहे हा आपला आहे, इथं चुका जरी झाल्या तरी ह्या आपल्या आहे, सर्वांच्या, चांगला जरी झाला तरी सर्वांचा चांगला झाला असा एक मी मानतो। या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष रामदासजी घोडकर यांनी समाज एकत्रीकरण या संदर्भात अमूल्य असे मार्गदर्शन केले, तर प्रमुख पाहुणे देवांग कोष्टी समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नाशिकचे अध्यक्ष किशोर भाऊ बेलसरे यांनी समाजाप्रती आपले कर्तव्य आणि त्याकरिता समाजातील सर्वांनी, खास करून तरुण वर्गांनी आपला वेळ देण्याचं आवाहन केलं। आपण जास्त करून आतापर्यंत श्रेष्ठ, माझ्यापेक्षा खूप वयाने मोठे आहेत, तरी तुम्ही मला भाषणाला संधी दिली। अजून माझी समाजाची ती वेळ नाही काम करण्याची, परंतु एक छंद लागून गेलाय काम करायला समाजाचा। कधी आलो का व्हॉट्सअप चालू करतो, कोष्टी समाज 256 झाले, इतर काही टाकत असलं तर त्यांना आम्ही डिलीट मारतो। छंद लागून गेलाय का कोष्टी समाजाचा कार्य करण्याचा। पहिल्या वर्षी आम्ही जो कार्यक्रम केला लोकांना आवडला, जसं सूत्रसंचालन ह्या ताई करतात तशा आमच्या स्नेहल टापरे आणि आपली नीता कोष्टी या खूप चांगल्या आम्ही त्या सूत्रसंचालन करता महिलांची कमिटी बनवली, त्यांना अध्यक्ष केलं, त्यांचे 17-18 महिलांचा गट आहे, जेणेकरून आम्ही आमचा कार्यक्रम करतो, ते त्यांचा कार्यक्रम करतात, ते त्यांचा आखणी करून घेतात, हळदी कुंकू करतात, ते महिला जमा करतात पैसे 1000 500 रुपये, त्यांचा हळदी कुंकू आम्ही राहतो, परंतु कार्यक्रम त्यांचा राहतो पूर्ण। हा केवळ एकत्र येण्याचा मार्ग आहे संपूर्ण कोष्टी समाजाचा, नुसतं असं नाही का कशासाठी करतात। आपण याच्या आधी 10व्याला लग्नाला भेटायचो, बऱ्याचशा जणांचे मला नावं का नाही माहित का आपण लग्नाला 10व्यालाच भेटलोय। ह्या गोष्टी आम्ही करायचा प्रयत्न करतोय, 2 वर्षापासून सुरुवात केली। मी सांगितलं मागच्या वर्षी मोठा कार्यक्रम केला, गुणवंतांचा आम्ही गुणगौरव सोहळा केला आणि लगेचच आम्ही पुस्तक प्रकाशन सोहळा केला। पुस्तक दिसताना तुम्हाला वाटतंय खूप कमी पान आहे, 1800 ते घर एकत्र करण्याकरता आम्हाला एवढा वेळ लागला की आम्हाला 2 महिने पुस्तकाला लागलं। नुसतं वयस्कर झालं म्हणून समाजाचं काम करायला पाहिजे ही भावनाच काढून टाका डोक्यातून, तेव्हाच आपला समाज करू शकतो। एक तर आर्थिक निधी नाही तर मग वेळ द्या, आमच्याकडे वेळ देणारी काही लोक ते आज आर्थिक निधी घेऊन नाही शकत, आम्ही नाही घेत त्यांच्याकडून, पण तो वेळ देतो काही लोक, हे वेळ देणं महत्वाचे। आम्हाला आनंद झाला, पुस्तक वाटल्यानंतर सगळ्या शहरातले पुस्तक फोटो यायचे,
आम्ही इथं वाटला तिथं वाटलं, अकोल्यात ह्या घरात दिला त्या घरात दिला, तो अभिमान वाटला की आम्ही कार्य करतोय ना ते समाजापर्यंत पोहोचतोय. अकोल्यात हा कार्यक्रम झाला, मला अभिमान वाटला की चला अकोल्यापासून सुरुवात झाली आपल्या समाजाची. हा पहिला कार्यक्रम मित्रांनो नाशिक सोडून ही जिल्ह्यातला की समाजाचे लोक एकत्र जमताय आणि एकत्र जमले. मला ते म्हणे 70-80 लोक जमतील. किशोर भाऊ तुम्ही आमचा काही खूप मोठा कार्यक्रम जिल्ह्याचा नाहीये पण तुमच्याकरता खूप मोठा राहील. मला वाटतं अभिमान वाटतो की प्रत्येक घर इथं आलेले नाशिकचे. आम्ही संपूर्ण भारताची एक कमिटी बनवते आम्ही, पण त्या प्रत्येक कमिटीतल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या व्यक्तीला आम्ही जो मुख्य असेल त्याला घेऊन ती कमिटी बनवतो प्रत्येक जिल्ह्यातून 4-4, जेणेकरून एक राष्ट्रीय कमिटी झाली तर आम्ही जे इथं आहे पुढचा आमचा आहे की वधूवर परिचय मेळावा झाला पाहिजे. आपला म्हणजे हा गोष्टी समाजाचा. इतर गोष्टी समाजाच्या आपण पाहिल्या असेल पण हक्काने अरे इथं माझी पुतणी, इथं माझी भाची फोटो का, आणि प्रत्येकाने फोटो द्यायचा. त्यावेळेस एक असं झालेलं आहे त्या वधूवर परिचय मेळाव्याचं पुस्तक पाहतो की ज्यांची मुलगी जात नाही खपत नाही असं म्हटलं जातं त्यांचेच फोटो द्यायचे. ते पण नाही होता, सर्वांनी दिले पाहिजे. तसेच या संस्थेचे कार्याध्यक्ष मनोहरराव कोष्टी यांनी नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमासंदर्भात अनुभव व्यक्त केला आणि माहिती पुस्तकेचं वितरण केलं. आजचा कार्यक्रम हे दिलीप भाऊ घोडकर माझ्याशी किंवा किशोर भाऊशी मागच्या 8 दिवसापासून बोलतायत की दिलीप किशोर भाऊ भाऊ आम्हाला असं करायचं आहे. नाशिकला जो कार्यक्रम झाला त्यावरनं आम्हाला खूप उत्साह मिळाला, आम्हाला खूप चांगलं वाटलं. पुस्तक घराघरापर्यंत पोहोचवलं आम्ही अकोल्यामध्ये, आम्हाला खूप समाधान वाटलं. दिलीप भाऊ घोडकर नेहमी बोलतात मनोहर भाऊ अकोल्यामध्ये 16 घर आहे, मनोहर भाऊ अकोल्यामध्ये 18 घर आहे. दिलीप भाऊ घाबरायचं काहीच नाहीये. समाजात पुस्तकामध्ये जेवढा समाज आहे तेवढा संपूर्ण तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही आज कार्यक्रम घेतला, एक आवाज दिलाय, एक हात दिली, आम्ही सर्व आलो तुमच्या कार्यक्रमाला. हा कधीच विचार करू नका की अकोल्यामध्ये 16 घर आहे आणि अचलपूरला 267 आहे. कार्यक्रम अचलपूरला पण तेवढाच होईल, अकोल्याला पण तेवढाच होईल. पण ही सुरुवात तुम्ही पुस्तक प्रकाशनानंतर केली, आम्हाला खूप आनंद झाला. तुमचा एक फोन आला की मनोहर भाऊ असं आहे, आम्ही आलो. किशोर भाऊ आमची टीम जागरण आहे, जे काय आम्ही आमचे काम बाजूला ठेवून समाजाचं काम पाहिलंय, कारण आम्ही ते काम करायला पुढे निघालेलो आहे. त्यामुळे जिथं जिथं कार्यक्रम होईल तिथे नाशिकची टीम जातील. आमच्या टीम मधले काही मेंबर येणार नाहीत, त्यांच्या जागी दुसरे मेंबर येतील, पण नाशिक टीम या नावानंच आमची ओळख आहे. आणि जिथं कार्यक्रम होईल तिथं आम्ही म्हणजे किशोर भाऊनं आमचं परवाही बोलणं झालं की कुठं आर्थिक मदत पडली तर आम्ही त्यांना नाशिक शहरातून आर्थिक मदतही उभी करून देऊ. तुम्ही कार्यक्रम घ्या, कारण वारंवार नाशिकमध्ये कार्यक्रम होणं हे पण चांगली गोष्ट आहे. पण आमची अशी इच्छा आहे की अचलपूरला झाला पाहिजे, सुरतला झाला पाहिजे, नशिराबादला झाला पाहिजे, अंजनगाव झाला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी त्या लोकांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, तेव्हा प्रत्येकाला समाजाविषयी आपुलकी निर्माण होईल. तसेच अमरावती येथून माननीय सुरेशराव पंड, सुधीरराव धोत्रे, श्यामभाऊ भुरके यांनी देखील उपस्थिती दर्शवून आपलाही समाज काही कमी नाही असे स्मरून गिरीश पिंगे यांच्यासह समाज बांधवांनी 1 कोटी लाख कोटीच्या घोषणा दिल्या. समाजाने एकत्र येण्याकरता अकोला शाखेने हा कार्यक्रम आयोजित केला. समाज एकत्र येण्याची भावना का निर्माण व्हावी, कशासाठी निर्माण व्हावी, काय आवश्यकता आहे समाज एकत्र येण्याची. एक व्यक्ती मिळून एक घर बनतं, 4 व्यक्ती एकत्र की एक घर बनतं, 4 घरं एकत्र आली की समाज बनतो. का समाज एकत्र यावा, कशाची का गरज आहे समाज एकत्र येण्याची. आपण पाहतोय बाकी समाज आरक्षणासाठी एकत्र येतो. गेल्या 2 वर्षापूर्वी आपण पाहिलं एक मराठा लाख मराठा म्हणून रस्त्यावर जनता उतरली होती आणि त्यात आपल्यासारखे अनेक लोक त्या समाजासमोर धावून गेले होते. समाजासोबत एक मराठा लाख मराठा म्हणून आपण जर रस्त्यावर त्यांच्यासारखे उतरतो 1 लाख 1 कोटी लाख कोटी आपली बनण्याची सध्या ताकद नाही आहे. कारण नाशिककरांनी आता पुस्तक प्रकाशित केलं, त्यांच्या जी संख्या आपल्या कुटुंबांची आहे ती किती 1800 संख्या आपल्या कुटुंबांची आहे समाजातल्या. म्हणजे स्पेशली देवांग गोष्टी समाज जे आहेत आपल्याशी निगडीत जे आपण इथे बसलेलो आहे, रोटीबेटी व्यवहारवाले जे आहेत त्यांची संख्या आता 1800 कुटुंबांची. असं आपण गृहीत धरू. 2000 पकडू आपण, काही सुटले असतील, काही अनावधानाने सुटले असतील किंवा दुर्लक्षित झाले असतील, असे 2000 कुटुंब आपण पकडू. प्रत्येक कुटुंबात 4 व्यक्ती समजा ॲव्हरेज मध्ये पकडले तर समाजाची संख्या किती होईल. लोकसंख्या 8000 किंवा आपण 9000 10000 पकडू, 15000 पकडू आपण. पण आपण असं म्हणू शकणार नाही की 1 कोटी लाख कोटी.
पण मनात भावना ठेवा. प्रत्येकाच्या मनात जर भावना असली ना तर 1 कोटी लाख गोष्टी नक्की होईल. प्रत्येकाने मनात भावना तर ठेवा की 1 कोटी लाख गोष्टी. त्यामध्ये सर्व प्रकारच्या आपल्या देवांकुष्टी समाजाला त्यांनी पुस्तक रूपाने एकत्र केलं. त्याबद्दल सर्वांनी त्यांना टाळ्यांनी त्यांचं स्वागत करावं असं मी विनंती करतो. अमरावती टीमने गेल्या 3 वर्षापासून आम्ही कार्यक्रम करतो आहे गुणगौरव 16 विद्यार्थ्यांसाठी. त्यामध्ये आम्ही आतापर्यंत 4 कार्यक्रम घेतले. 4ही कार्यक्रमाला अमरावतीतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मागच्या वर्षी आम्ही अमरावती जिल्ह्यापुरती मर्यादित एक छोटीखानी पुस्तिका प्रकाशित केली होती. ती प्रकाशित केलेली पुस्तिका आम्हाला वाढवायची होती, म्हणजे मोठी करायची होती. अमरावतीच्या बाहेर विदर्भ लेवलवरून महाराष्ट्र लेवलवरून आणखी मोठ्या लेवलला आम्हाला करायची होती. परंतु ते काम आपलं नाशिक टीमने केल्यामुळे मी माझ्याकडून आणि अमरावतीच्या कुष्टी विकास समितीकडून त्यांचं अभिनंदन करतो की आमचं काम त्यांनी केलं. दैवत चंडेश्वरी मातेच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व सर्व उपस्थित प्रमुख पाहुणे आणि इथं उपस्थित सगळा समाज बंधू आणि भगिनींनो, इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. त्याची प्रचिती गेल्या 15 दिवसात, अवघ्या 15 दिवसात कार्यक्रमाचं आयोजन करावं आणि त्याचं हे असं फलित आपल्या समोर यावं, यासाठी अकोल्याकरांसाठी एक शेर आठवतो. तेवढा शेर म्हणतो, कौन कहता है कि आसमान में सुराग नहीं होता, कौन कहता है कि आसमान में सुराग नहीं होता, एक पत्थर तो तबियत से उछालो यारो. त्याची प्रचिती आहे. म्हणून दिलीप भाऊंनी जे कष्ट घेतले, प्रदीप भाऊंनी जे कष्ट घेतले, नागपुरे साहेब असतील, सोरमारे साहेब असतील, आणि खरोखर कसं आहे की प्रत्येकानं समाजासाठी काहीतरी देणं असतं आणि ते आपल्या आपल्या परीनं प्रत्येक जण देत सुद्धा असतो. आणि त्यानिमित्तानं एक अशी भावना निर्माण झाली की आपल्यामध्ये सुद्धा एक कार्यक्रम व्हावा. आणि त्यांची तळमळ बघून, कारण काल रात्रीपासून त्यांचा दुपारपासून फोन सुरू होते की सुधीर भाऊ रात्रीच्या आदल्या दिवशीच्या थोडंसं तुमचं मार्गदर्शन हवं आहे. परंतु काही नाही, कसं आहे की मनामध्ये जर गोष्ट ठरवली तर ती यशस्वी होते. फक्त मनापासून तयारी असायला हवी. काल रात्री त्यांची मेहनत पाहिली की इथं रात्री 9:30-10 पर्यंत ते अक्षरशः 3-4 लोक झडत होते. इथं कमी पडलं का, तिथं कमी पडलं का, मंडप इथं लागेल का, तिथं लागेल का. खरोखर अशी मनापासून जर तळपळ असली तर कोणताही कार्यक्रम यशस्वी होतो. तसेच अकोल्याचे ज्येष्ठ नागरिक महादेवराव पिंगे, अशोकराव कराळे, रमेशराव नागपुरे, अकोला यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. नाशिककरांनी जे पुस्तक छापलेलं आहे त्या पुस्तकामुळे प्रेरणा घेऊन सगळ्यांनी आतापर्यंत कार्यक्रम घेण्याचे ठरवले आहे आणि त्याच्यामुळे प्रेरणा मिळाली. नाशिककरांचे चिकाटी, जिद्द आणि जिव्हाळा या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या कार्यक्रमातून दाखवून दिलेल्या आहेत. याच्या आधी नाशिककरांनी यावर जी मेहनत केली आणि सर्वांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे अकोल्याकरांतर्फे नाशिककरांचे मी आभार मानतो. आणि याच्या आधी जे वक्ते बोलून गेले त्यांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं त्याच्याप्रमाणे त्यांनी नुसतं बोलले नाही, त्यांनी करून दाखवलेलं आहे. त्यांची सुद्धा आपण प्रेरणा घेऊन त्याच्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करू. कार्यक्रमाचं आकर्षण म्हणून लहान बच्चे मंडळींनी विविध प्रकारचे कलागुण सादर केले व त्यांना वाव म्हणून बक्षीस वितरण करण्यात आलं. कार्यक्रमासाठी नाशिक येथून सतीश मुगल, विजय बर्वे, मंगेश खुंटे, राजकुमार बर्वे, रवींद्र बर्वे आदी उपस्थित होते. तसेच अकोल्यातील देवांगकोष्टी विकास समिती महिला वर्ग यांची उपस्थिती प्रार्थनीय होती. यावेळी सूत्रसंचालन सौ संगीताताई सोरमारे आणि साधनाताई पिंगे यांनी उत्कृष्टरित्या केलं. डाव्या हाताने दिलेलं दान उजव्या हाताला सुद्धा कळू नये, पण दान हे द्यावंच लागेल, त्याशिवाय समाज विकास होणार नाही. आणि प्रत्येकाजवळ वेळ नसतो, पण आपला बहुमूल्य वेळ काढून कार्य करण्याची कार्यक्षमता आपल्याजवळ असली पाहिजे. आणि आम्ही आमचा नाशिक कोष्टी समाज बहुउद्देशीय संस्था जी 3 वर्षापासून या संस्थेचं काम चालू केलं आहे, आदरणीय किशोर भाऊ आणि मनोहर भाऊ काळबांडे यांच्या कामाला पुन्हा मानाचा मुजरा आणि त्यांना आलेले जे प्रसंग त्यांनी आम्हाला सांगितले आहे, निश्चितच आम्ही त्यातून काहीतरी मार्गदर्शनपर घेऊ. सुरुवात राखीताई आणि नेहाताई सोरमारे यांच्या स्वागत गीतानं झाली. कुमारी मनाली आणि कुमारी सायली धवसे यांनी रांगोळीचे प्रदर्शन करून सर्वांना मंत्रमुग्ध केलं.
तर मान्यवरांनी भविष्यात वेगवेगळ्या ठिकाणी वधूवर परिचय मेळावा, सामुदायिक विवाह सोहळा, समाजातील होतकरू, हुशार व गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी समाजातर्फे आर्थिक मदत झाली पाहिजे याविषयी विचार मांडले व वरील उपक्रम प्रत्यक्षात साकार होण्यासाठी तरुणांनी समाजासाठी ठोस काम करण्यासंदर्भात आपले विचार व्यक्त केले। आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी दर्यापूर येथून सुभाष सोरमारे, शेगाव येथून मनोज गंगाधरराव खुंटे तसेच अमरावती व मूर्तिजापूर येथून बहुसंख्य समाज बांधवांनी हजेरी लावली। कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सर्व समाज बांधवांसाठी अकोला कमिटीतर्फे स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। समीर सोरमारे यांनी आभार प्रदर्शन केलं तर अशोकराव कराळे, गणेशराव खुंटे, अशोकराव नागपुरे, प्रमोदराव योकार, प्रदीपराव धवसे, अनिल भाऊ खडसे, राजू भाऊ नागपुरे, सुनील भाऊ पिंगे, अजय भाऊ नागपुरे, गौरव सोरमारे, योगेश सोरमारे, अविनाश खुंटे, प्रकाश भाऊ घोडकर, अकोला या सर्वांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले। सरते शेवटी कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली आणि कार्यक्रम संपन्न झाला असे घोषित करण्यात आलं। 9 न्यूज ब्युरो, नाशिक।